आले का सगळे पुन्हा एकदा? आवाज व्यवस्थित येत असेल? ऑफलाईन मध्ये, ऑफलाईन ऑनलाईन सगळ्यांना आवाज व्यवस्थित येत आहे? आपण बघितलं होतं संविधानाची प्रस्तावना म्हणजे संविधानाची जी उद्देशिका जी आहे ती आपण चालू केलेली होती या ठिकाणी. मग संविधानाच्या उद्देशिकेमध्ये वेगवेगळे घटक आपण बघितले. सार्वभौम म्हणजे काय बघितलं मागच्या लेक्चरला, समाजवाद बघितला, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कशाला म्हणतात, समानता कशाला म्हणतात. मग आज आपल्याला बंधुता पण थोडं बघितले, आणखी थोडं बघूया बंधुता म्हणजे काय ह्या वेळेस पण, ज्याला आपण बंधुता म्हणतो. काय आहे बंधुता? बंधुता कशाला म्हणायचं? आता आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत आहेत. मग अशा वेळेस देशामध्ये अनेक असे घटक आहेत की जे ह्यांच्यामध्ये फूट पाडतात. मग त्यामध्ये काही वेगवेगळे असे विध्वंसक घटक असतात की जी ही जी काही बंधुतेची जी काही भावना आहे ह्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आता हे आपण तुम्हाला हे बघण्याआधी, हे समजण्याआधी तुम्हाला आपलं जे काही उद्देशिका जी आहे संविधानाची त्याचे 2 लेक्चर आधी झालेले आहेत. भाग 1 भाग 2 हे व्यवस्थित झालेले आहेत. ते पहिल्यांदा ते बघून घ्या. ते बघितल्यानंतर तुम्हाला हा जो काही भाग आहे हा व्यवस्थित समजेल. मधनच आलं की मग मधनच काही समजायचं नाही. त्यामुळे पहिल्यांदा जे काही संविधानाची जी काही उद्देशिका आहे जे भाग 1 आणि भाग 2 जे ते व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे. आता आपण बघितलंय आणि चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त लोकांकडे ह्या चॅनलची लिंक पाठवा. आपल्या चॅनलमध्ये व्हॉट्सअप लिंक पण खाली दिलेली आहे. ज्यांना जॉईन व्हायचं ते व्हॉट्सअप लिंकला पण जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स किंवा बाकीचे जे काही अपडेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी व्हॉट्सअप लिंक मध्ये मिळतील. व्हॉट्सअपला जॉईन व्हा. आता हे आपण बघितलं बंधुता म्हणजे काय की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी राहत आहेत, आपल्या देशामध्ये आहेत. आणि ह्या वेळेस मग बंधुता म्हणजे कोणती जात, कोणताही धर्म, वंश या भाषा असेल असा भेद जो आहे तो मानायचा नाही. आपण सगळे एकाच देशाचे सदस्य आहोत. आपण सर्व भारतीय आहोत अशी एक तत्वाची भावना बाळगली. म्हणजे आपण सगळे एक आहोत, सगळे एक आहोत, आपण सगळे एक आहोत अशी एक तत्वाची भावना बाळगली. अशी एक तत्वाची भावना बाळगली. यालाच काय म्हणतो बंधुता. आपण सगळे एक आहोत, आपण सगळे इंडियन आहोत. आपण काय म्हणतो, आपण एखाद्याला विचारलं तू कुठला आहे, तो म्हणतो मी महाराष्ट्रीयन आहे, मी गुजराती आहे, मी कर्नाटकातून आहे किंवा मी युपीच आहे. आपण असं म्हणतो. पण असं म्हणायला पाहिजे की आपण इंडियन आहोत. आपण इंडियन आहोत आणि अशी एकतत्वाची भावना ज्यावेळेस आपल्या देशामध्ये येईल त्यावेळेस आपला देश तो नक्कीच एक जो काही आपलं जे काही स्वप्न आहे आपल्या देशाला बनवायचं आहे की आपल्या देशाला विश्वगुरु बनवायचं आहे. आणि हे जे काही स्वप्न आहे ते ह्या ठिकाणी नक्कीच कम्प्लीट होईल आपलं. कधी? ज्यावेळेस ही जी काही संकल्पना आहे, ही जी काही कन्सेप्ट आहे बंधुत्वाची, ही आपल्या देशामध्ये व्यवस्थित लागू होईल. आणि आपण सगळे एक आहोत. कोणतीही जात, कोणताही धर्म, कोणती म्हणजे लिंग म्हणजे मेल फिमेल हा जो काही आपण भेद करतो, भाषा आहे, भाषावाद असतो आपल्या देशामध्ये, प्रांतवाद आहे, हे सगळे जे काही वाद आहेत हे मिटवायचे आपण. आणि सगळे आपण एक आहोत ही एक तत्वाची भावना बाळगणे ह्याला आपण बंधुता असं म्हणतो. आणि हे देखील संविधानाचा भाग जो आहे किंवा संविधानामध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. मग आता हे बंधुता झालं, त्यासोबत आणखी एक शब्द आहे आपल्या संविधानाच्या पुस्तकामध्ये, आणखी एक शब्द आहे तो म्हणजे एकता आणि एकात्मता. एक आहे एकता आणि एक आहे आणखी एक शब्द आहे तो एकात्मता. किंवा ह्याला अखंडता असं पण म्हणतात. काय म्हणतो ह्याला आपण? अखंडता. एकता म्हणू किंवा अखंडता असं आपण ह्याला म्हणतो. आता एकता म्हणजे काय आणि एकात्मता म्हणजे काय, हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. काही जणांना कळत नाही की त्यांच्या मते एकता आणि एकात्मता हे दोन्हीचा अर्थ एकच आहे असं नाही. एकता याचा अर्थ वेगळा आहे आणि एकात्मता ह्या शब्दाचा अर्थ जो आहे तो वेगळा दिसून येतो. आता एकता म्हणजे काय, ही गोष्ट कशाशी संबंधित आहे, एकता ही गोष्ट कशाशी संबंधित आहे, हे देशाच्या भौगोलिक गोष्टीशी संबंधित आहे. भौगोलिक बाबीशी संबंधित आहे. म्हणजे एकता हा जो काही घटक आहे किंवा हा जो काही शब्द आहे देशाच्या भौगोलिक बाबीशी संबंधित आहे. आणि एकात्मता जी आहे हा जो काही शब्द अखंडता किंवा एकात्मता हा शब्द देशाच्या
घटक देशाच्या भौगोलिक बाबीशी संबंधित आहे आणि एकात्मता जो आहे हा व्यक्तीशी संबंधित आहे. हा शब्द एका व्यक्तीशी, व्यक्ती म्हणजे जनता किंवा लोकांची जी काही आपल्या देशातली जी काही मानसिकता जी आहे त्याच्याशी संबंधित एकात्मता किंवा अखंडता हा शब्द आपल्याला दिसून येतो. आता एकता म्हणजे काय, आपला देश जो असं जो आपला देश दिसतो, आता हा आपला देश आहे. मग आपला देश असा असताना आपला जो देश आहे ती त्याची भौगोलिक सीमा झाली. मग या ठिकाणी काय भाग पण आपला, या ठिकाणी लक्षद्वीप आहे, या ठिकाणी अंदमान निकोबारचा भाग आहे आणि हा संपूर्ण आपला अखंड देश जो आहे, आपला अखंड भारत जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आला. मग हा जो काही आपला जो काही देश आहे ना, ह्याची भौगोलिक सीमा ज्याच्या सुरक्षित ठेवणे ही गोष्ट म्हणजे एकता. म्हणजे आपल्या भौगोलिक देशाच्या भौगोलिक बाबींशी संबंधित आहे. म्हणजे तो शब्द कोणता, एकता. आणि एकता हा शब्द आधीपासून आहे संविधानामध्ये. नवीन शब्द ऍड झाला तो म्हणजे हा एकात्मता, हा जो काही नवीन शब्द आहे हा ऍड झाला. मग हा कधी ऍड झाला, हा पण तेव्हा झाला 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. कधी ऍड झाला, 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. एकता किंवा अखंडता हे दोन्ही काही वेळेस एकता देतील, काही वेळेस अखंडता देतील, पण हे दोन्ही शब्द एकच आहेत. आणि हे कधी ऍड झाले संविधानाच्या प्रस्तावनेत किंवा उद्देशिकामध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे ऍड झालेले आपल्याला दिसून येतं. मग एकता म्हणजे काय, देशाची भौगोलिक सीमा जे ते सुरक्षित ठेवायचे. मग एकात्मता म्हणजे काय, आता आपल्या देशामध्ये अनेक असे घटक आहेत की ज्यामुळे अनेक भांडणं होतात देशामध्ये. मग यामध्ये भाषावाद आहे, भाषेमुळे भांडणं झालेले आपल्याला दिसून येतात. प्रांतवाद आहे, प्रांतवाद म्हणजे काय किंवा सीमावाद ज्याला म्हणतो. आपल्याला माहिती आहे आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोघांमध्ये सीमावाद आपल्याला दिसून येतो. मग भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, सीमावाद आहे, असे अनेक घटक जे आहेत ज्यामुळे देशातील जी काही जनता आहे त्यांच्या मानसिकतेमध्ये त्यामुळे बदल होतो किंवा मानसिकता बिघडते. अशी गोष्ट होता कामा नये देशामध्ये आपल्या. त्यामुळे लोकांमध्ये एकात्मता किंवा अखंडता ही सुरक्षित असणं खूप आवश्यक आहे. हे दोन्ही बाबी संविधानामध्ये नमूद आहे. मग ही एकता हा जो काही शब्द आहे हा संविधानाच्या उद्देशिकामध्ये आधीपासून होता. मग नवीन शब्द कोणता ऍड झाला, तो म्हणजे हा एकात्मता किंवा अखंडता हा जो काही शब्द आहे हा संविधानामध्ये ऍड झाला 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत. म्हणजे अशा पद्धतीने संविधानामध्ये ह्या गोष्टी ज्या आलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण काय काय बघितलं संविधानामध्ये, सार्वभौम म्हणजे काय, समाजवाद म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय. आता थोडक्यात मी लगेच पटदिशी सांगतो. आता आपण बघितलं सार्वभौमिक म्हणजे काय की आपल्या देशाला अंतर्गत आणि बाह्य जे काही डिसिजन आहेत, निर्णय घेण्यासाठी आपण संपूर्णपणे आझाद आहोत. आपल्याला कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही, कोणत्याही देशाची सहमती किंवा कोणत्याही संघटनेची सहमती घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे आपण आपल्या अंतर्गत आणि बाह्य जे काही डिसिजन आहेत, निर्णय जे ते आपण स्वतःहून घेऊ शकतो. ह्याला आपण म्हणतो सार्वभौम. समाजवाद म्हणजे काय, आपल्या देशामध्ये लोकशाही समाजवाद आहे, ज्याला गांधीवादी समाजवाद पण म्हणतो. म्हणजे देशामध्ये जेवढे काही उत्पन्नाचे साधन आहेत ते खाजगी मालकीचे प्लस शासन प्लस खाजगी मालक अशा दोघांचेही मालकीचे असतात. त्याला आपण म्हणतो समाजवाद किंवा आपण लोकशाही समाजवादामध्ये येतो. लोकशाही समाजवादाला गांधीवादी समाजवाद पण म्हणतात. सार्वभौम समाजवाद, लोकशाही, आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रतिनिधी लोकशाही जी आहे ती आपल्या देशामध्ये दिसून येते. आता प्रतिनिधी लोकशाही म्हणजे काय की आपल्या देशामध्ये सगळी जनता काही शासन व्यवस्थेमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय की दर 5 वर्षासाठी निवडणुका होतात आणि 5 वर्षासाठी म्हणजे एका निश्चित कालावधीसाठी आपले प्रतिनिधी जे ते त्या ठिकाणी नेमतो आपण. आणि ते व्यक्ती जे आपले MLA MP म्हणजे आमदार खासदार जे असतील ते व्यक्ती आपल्या वतीने देश चालवतात किंवा देशाची व्यवस्था पाहतात. याला म्हणतो प्रतिनिधी लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही आपल्या देशात आहे. मग प्रत्यक्ष लोकशाही कुठे, स्वित्झर्लंड मध्ये प्रत्यक्ष लोकशाही आता सध्याला दिसून येते. किंवा जी काही प्राचीन ग्रीक राज्य जी होती त्यांच्यामध्ये देखील प्रत्यक्ष लोकशाही त्यावेळेस अस्तित्वात होती. म्हणजे धर्मनिरपेक्ष, त्यानंतर लोकशाही नंतर धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की देशाचा कोणताही धर्म नसणे. आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, धर्माचं अस्तित्व संविधान मान्य करतं. सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाणे. फक्त देशाचा कोणताही धर्म नसेल, देश जो आपला धर्मनिरपेक्ष असेल या ठिकाणी घोषित केलेला. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हे थोडक्यात देशाला कोणताही धर्म नसेल आपल्या. जसं आपण व्यक्ती आहेत, सगळ्या व्यक्तीला कोणता ना कोणता धर्म त्या व्यक्तीशी संबंधित असेल, पण देशाला कोणताही असं पर्टिक्युलर म्हणजे एक विशिष्ट असा धर्म नसेल, त्याला धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. म्हणजे सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, तसंच गणराज्य शासन व्यवस्था म्हणजे काय की आपल्या देशामध्ये घटनात्मक राजेशाही नाही. घटनात्मक राजेशाही म्हणजे काय असतं की
एखादा राजा किंवा राणी जी असते म्हणजे त्या देशाचा जो कोणी प्रेसिडेंट असेल, प्रमुख असेल, ती व्यक्ती वंशपरंपरेने आलेली असेल. म्हणजे एकाच कुटुंबाकडे त्या देशाची सत्ता असेल, त्याला म्हणतो आपण घटनात्मक राजेशाही, जे की ब्रिटनमध्ये सध्याला दिसून येतं. पण तसं आपल्या देशामध्ये नाही. आपल्या देशाचा जो काही प्रमुख असतो, जो काही प्रेसिडेंट असतो, तो एका निश्चित कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येतो. त्याला आपण म्हणतो गणराज्य शासन व्यवस्था. त्यानंतर आपण बघितले न्याय, बघितले न्यायाच्या 3 संकल्पना आपण बघितल्या. आपल्या संविधानामध्ये किती न्यायाचा उल्लेख आहे असं विचारलं गेलं तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असे 3 न्यायाचा उल्लेख आहे. सामाजिक न्याय म्हणजे काय की कोणत्याही व्यक्तीसोबत धर्म, जात, लिंग, भाषा, जन्मस्थळ इत्यादी घटकावरती आधारित भेदभाव केला जात नाही. त्याला आपण काय म्हणतो सामाजिक न्याय. राजकीय न्याय म्हणजे आर्थिक न्याय. पहिला आर्थिक न्याय म्हणजे काय की सगळ्यांना समान कामासाठी समान जे काही स्त्री पुरुष जे आहेत त्यांना समान कामासाठी समान वेतन मिळवण्याचा हक्क आहे, तो आपल्या आर्थिक न्यायामध्ये येतो. राजकीय न्याय म्हणजे काय की जे इंडियन व्यक्ती आहेत, आपण आपल्या देशातील व्यक्ती आहेत आणि ज्यांनी वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत, त्यांना कोणतीही गोष्ट न तपासता किंवा कोणत्याही अडचणी न आणता त्यांना सगळ्यांना समानतेने मतदानाचा हक्क आहे, तो म्हणजे राजकीय न्याय आहे. आणि ही जी काही न्यायाची संकल्पना जी आहे ती आपण रशियन राज्यक्रांती जी झालेली होती तिथून घेतलेली आहे. आपण न्याय बघितलं, स्वातंत्र्य बघितलं, आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले. आपल्याला कोणत्याही ठिकाणी जाण्याचा हक्क आहे देशामध्ये, आपल्याला कोणत्याही सभा संमेलनामध्ये भाग घेण्याचा हक्क आहे, कोणत्याही संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय जो आहे किंवा पेशा हा स्वीकारण्याचा हक्क आहे आपल्याला. त्यासोबत आणखी म्हटलं तर काय तर पेशा असेल, व्यवसाय जो आहे तो आपल्याला स्वीकारण्याचा या ठिकाणी हक्क दिलेला आहे संविधानाने. त्यासोबत आपल्याला भाषण किंवा संभाषण किंवा बोलण्याचं किंवा स्वतःचे विचार जे आहेत ते लोकांपुढे प्रकट करण्याचा अधिकार जो आहे, हक्क जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. असे स्वातंत्र्याचे हक्क पण आहेत. त्यानंतर समानता. आपल्या देशामध्ये सगळ्या पद्धतीने समानता दिसून येते. कोणासोबतही भेदभाव जो आहे तो केला जात नाही, सगळ्यांना समानतेची वागणूक दिली जाते, समानता म्हणतो. आणि ही आता आपण बघितलेली बंधुता. बंधुता म्हणजे काय, आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एका देशाचे सदस्य आहोत, अशी एकतत्वाची भावना बाळगणे म्हणजे बंधुता होय. कोणते जात, धर्म, लिंग, भाषा ह्या पलीकडे जाऊन आपण एक आहोत, एकतत्वाची भावना बाळगणे म्हणजे बंधुता. एकता म्हणजे काय की देशाची भौगोलिक बाबींशी संबंधित किंवा देशाचा जो काही भौगोलिक भाग जो आहे हा सुरक्षित ठेवणे, त्याला आपण एकता म्हणतो. आणि एकात्मता म्हणजे काय की ज्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या काही भाषावाद असेल, प्रांतवाद असेल किंवा जे काही आणखी जे काही वाद असतात देशामध्ये, दहशतवाद असेल, अशा सगळ्या गोष्टींना पायबंद घालणे, अशा सगळ्या गोष्टींना संपुष्टात आणणे, ह्याला म्हणतो आपण एकात्मता. आणि एकात्मता हा देखील शब्द जो आहे तो 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत जोडण्यात आला. एकता हा शब्द पहिल्यापासून संविधानामध्ये होता. पण हे झाले संविधानामध्ये इतके जे काही शब्द आहेत आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये, या सगळ्याचा जो काही अर्थ जो आहे, सगळ्यांचं काय म्हणणं आहे किंवा हे सगळे काय, हे गोष्ट काय म्हणतात किंवा हा घटक कशाशी संबंधित आहे, हा आपण या ठिकाणी अभ्यासला. मग आपल्याला एक वाद झाला होता की तो सर्वोच्च न्यायालय जे आपलं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी झाला की तो काय म्हणलं की ही जी काही प्रस्तावना जी आहे आपली प्रस्तावना, ही जी काही प्रस्तावना देशाची आहे हा संविधानाचा भाग आहे का. संविधानाचा भाग आहे का. हा वाद झालेला आहे की प्रस्तावना जी आहे किंवा उद्देशिका जी आहे हा संविधानाचाच भाग आहे का, असा वाद जो आहे तो देशामध्ये झालेला होता. मग हा सोडवला कुठं, हा सोडवला आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये. कुठं सोडवला हा वाद, सर्वोच्च न्यायालय जे आपल्या देशाचं दिल्लीला, या ठिकाणी हा वाद सोडवला ह्याने. आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयातच का सोडवला. मग आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय घटनेचा आणि मूलभूत हक्काचा संरक्षण करता, म्हणजे घटना असेल किंवा एखाद्या माणसाची किंवा एखाद्या व्यक्तीची, जनतेचे जे काही मूलभूत हक्क आहे त्याचं संरक्षण करण्याची हमी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयावरती जी जबाबदारी देण्यात आली. किंवा घटनेचा कोणत्याही शब्दाचा अर्थ लावण्याचा अंतिम जो काही हक्क आहे हा सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हा वाद पण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला की प्रस्तावना जी आहे किंवा जी काही उद्देशिका जी आहे हा संविधानाचाच भाग आहे का, असा वाद जो आहे तो या ठिकाणी झाला. मग त्यामध्ये वेगवेगळे जे काही डिसिजन जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिले. पहिल्यांदा काय झालं, 1960 साली एक खटला आला होता
त्याला म्हणतो बेहुबाही युनियन. बेहुबाही युनियन जो आहे हा खटला आला होता. ही एक केस होती. त्यामध्ये काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने की संविधानाची जी काही उद्देशिका आहे हा संविधानाचा भाग नाही असं पहिल्यांदा सांगितलं होतं. म्हणजे उद्देशिका जी आहे, उद्देशिका हा संविधानाचा भाग नाही हे कोणत्या केसमध्ये सांगितलं? तर 1960च्या जे काही हे बेहुबाही युनियनचा जो काही खटला होता 1960चा, त्यामध्ये सांगितलं उद्देशिका संविधानाचा भाग नाही असं सांगितलं. संविधानाचा हे पहिल्यांदा सांगितलं असं भाग नाही म्हणून सांगितलं. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की हा जो काही उद्देशिका जी आहे ती संविधानाचा भाग नाही असं कधी सांगितलं? तर बेहुबाही युनियन खटला जो 1960 साली घडलेला होता, सुप्रीम कोर्टामध्ये झालेला होता आणि ह्यामध्ये सांगितलं की उद्देशिका जी आहे हा संविधानाचा भाग नाही. मग असं काय झालं? मग असं ठीक आहे, तुम्ही काही जण म्हणतील की मग ठीक आहे की संविधानाचा उद्देशिका भाग नाही, मग ह्यातून भांडायचं काय होतं? काय झालं होतं की 42वी घटना दुरुस्ती जी झाली होती 1976 साली, तिला आव्हान देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की तुम्ही जी काही घटना दुरुस्ती केली ती चुकीची आहे. का चुकीची आहे? की हा काही सुप्रीम कोर्ट स्वतः सांगते 1960 साली की उद्देशिका संविधानाचा भाग नाही. त्यामुळे उद्देशिका जर संविधानाचा भाग नसेल तर त्यामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा हक्क संसदेला नाही असं यामध्ये सांगण्यात आलं. संविधान काय सांगतं की संविधान स्वतः सांगते की काही गोष्टीमध्ये बदल करण्याचा किंवा काही गोष्टीमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा हक्क संविधान स्वतःहून देतं. पण असं जर म्हटलं जात असेल की संविधानाची उद्देशिका संविधानाचाच भाग नाही असं जर म्हटलं जात असेल तर संसदेला ह्या घटना दुरुस्ती जी काही केलेली आहे तुम्ही 42वी ही चुकीची असं या ठिकाणी आव्हान जे ह्या सुप्रीम कोर्टात देण्यात आलं. त्यामुळे पहिल्यांदा 1960 साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की उद्देशिका हा संविधानाचा भाग नाही असं पहिल्यांदा कधी सांगितलं? 1960 साली. मग आणखी एक केस आली ती म्हणजे 1973 ची. हा होता केशवानंद भारती खटला. केशवानंद हा केरळचा खटला होता. केशवानंद भारती केस जी होती, भारती खटला जो होता हा झाला होता. मग ह्यामध्ये संविधानाने पहिल्यांदा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा सांगितलं की उद्देशिका जी आहे ती संविधानाचा भाग आहे. आता उद्देशिका संविधानाचा भाग आहे असं कधी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने कधी सांगितलं की उद्देशिका संविधानाचा भाग आहे असं पहिल्यांदा कधी सांगितलं? 1973चा जो काही केशवानंद भारती खटला जो झाला त्यामध्ये सांगितलं की उद्देशिका संविधानाचा भाग आहे. हा पहिल्यांदा सांगितलं. आधी काय सांगितलं होतं? भाग नाही म्हणून सांगितलं 1960 ला. आता काय म्हणताय 1973 साली केशवानंद केसमध्ये ही उद्देशिका जे हा संविधानाचाच भाग आहे हे कधी सांगितलं? 1973 ला सांगितलं. आणखी एक केस झाली होती आपल्यामध्ये, म्हणजे तो इतका महत्वाचा नाही, फक्त नाव लक्षात असू द्या. ही एक केस आहे ज्यामध्ये आपण म्हणतो 1995 ची केस आहे ती. त्याला म्हणतो LIC ऑफ इंडिया. LIC ऑफ इंडिया हा पण खटला होता. LIC ऑफ इंडिया हा पण खटला होता. ह्यामध्ये पण हेच सांगितलं त्यांनी पण की संविधाना उद्देशिका जो आहे हा संविधानाचा भाग आहे असं पुन्हा एकदा सांगितलं 1995 चे LIC ऑफ इंडिया मध्ये सांगितलं. मग ह्यातून काय सिद्ध झालं की संविधान जे आहे, उद्देशिका जी आहे हा संविधानाचाच भाग आहे आणि संविधानाचाच भाग असल्यामुळे त्यामध्ये घटना दुरुस्ती जी आहे ती करणं शक्य आहे. हे पहिल्यांदा सांगितलं 1973 साली आणि पुन्हा 1995 चा जो काही LIC ऑफ इंडियाचा जो काही खटला होता त्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की उद्देशिका जी आहे किंवा त्याला संविधानाची उद्देशिका म्हणा, संविधानाची प्रस्तावना म्हणा किंवा संविधानाची नांदी म्हणा, हे सगळे जे काही घटक आहेत हे एकच आहे आणि हा जो काही भाग आहे हा संविधानाचा भाग आहे असं कधी सांगितलं? 1960 ला सांगितलं की भाग नाही म्हणून सांगितलं. पुन्हा 1973 ला केशवानंद केस जी आली त्यामध्ये सांगितलं की उद्देशिका संविधानाचाच भाग आहे. 1995 ला LIC ऑफ इंडियाचा खटला झाला त्यावेळेस हे सांगितलं की उद्देशिका हा संविधानाचाच भाग आहे. हे अशा दोन्ही केसमध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मग तेव्हापासून आज देखील आपण हेच मानतो किंवा आपण देखील म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं म्हणजे आपण हे मान्य केलं की उद्देशिका जो आहे हा संविधानाचाच भाग आहे असं या ठिकाणी आपण मान्य केलेलं आहे. आणि त्या थोडासा वाद होता तो देखील आता मिटलेला आहे. आता सगळेजण मानतात की उद्देशिका जो आहे तो संविधानाचाच एक महत्वाचा भाग आहे असं या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की नानी पालखीवाले ह्या नावाची जी काही व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं होतं की ह्यांनी काय म्हटलं म्हणजे प्रस्तावनेबद्दल कोणी काय म्हटलं ह्यामध्ये मी सांगितलं होतं नानी पालखीवाला ही जी काही व्यक्ती आहे
यांनी सांगितलं होतं की हा जो काही संविधानाची जी काही उद्देशिका आहे, हा संविधानाचं काय ओळखपत्र, काय संविधानाचं जे आयडेंटिटी कार्ड आहे त्याला म्हणतो ओळखपत्र, जे म्हणजे उद्देशिका हा संविधानाचं एक ओळखपत्र आहे असं कोणी सांगितलं होतं, असा उल्लेख कोणी केला होता, एक व्यक्ती आहे नानी पालखीवाला. नानी पालखीवाला जे ह्या व्यक्तीने सांगितलं होतं की संविधानाची जी उद्देशिका आहे हा संविधानाचा एक ओळखपत्र आहे, आयडेंटिटी कार्ड आहे. जसं आपण शाळेत जातो, शाळेत गेल्याची काही जण आयडेंटिटी घालतात, काही जण घालत नाही. जे आयडेंटिटी घालतात त्यांना व्यवस्थित आतमध्ये सोडलं जातं, जे आयडेंटिटी घालत नाही त्यांना बाहेर अडवलं जातं. पण तसं ह्यामध्ये काय, तुम्हाला आयडेंटिटी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तसं संविधानाला पण एक आयडेंटिटी कार्ड आहे, म्हणजे ही संविधानाचं ओळखपत्र ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे संविधानाची उद्देशिका. आता एवढं मोठं संविधानाचं पुस्तक आहे, जे मी सांगितलं की 251 पान आहेत त्यामध्ये. मग इतकं मोठं सगळ्यांनाच तोंडपाठ असेल असं नाही, पण देशातील सगळे आपण एक जनता आहोत देशाची, आणि आपल्या देशाचं संविधान आपल्याला पाठ नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे आणि 251 पान इतकं जे सगळ्यांनाच पाठ होतील असं काही नाही. मग त्यामुळे काय केलं की संविधान म्हणजे काय, नेमकं काय, किंवा संविधानाचा उद्देश काय. संविधानाचा उद्देश म्हणजे जनतेचा उद्देश, की जनतेच्या इच्छा काय, म्हणजे संविधानाची इच्छा आकांक्षा, संविधानाचा उद्देश काय, हे सगळं एका लहान एक त्याचा काय बनवलंय, एक केलं सारांश केला. एक संविधानाचे ज्याला आपण म्हणतो ना, आपण 9वी 10वीला समग्र लिहिलेलं आहे, इंग्लिश मध्ये समग्र रायटिंग जे केलेलं आहे, म्हणजे काय सारांश लिहिलेला असतो. एक भला मोठा पॅसेज असतो आणि तो एक 5-10 ओळीमध्ये लाईन मध्ये आपण लिहिलेला आहे इंग्लिश मध्ये, ज्याला समग्र रायटिंग ज्याला आपण म्हणतो तो लिहिलेला आहे. तसंच त्याला सारांश लेखन म्हणतात. आपण एखाद्या पिक्चर बघून आलो की एखाद्या मित्राला सांगत असतो आपण, किंवा एखाद्या आपल्या घरच्यांना सांगतो की हा जो काही आपण पिक्चर बघितला यामध्ये काय आहे नेमकं, आपण सगळं पिक्चर शब्द न शब्द सांगतो का, नाही, फक्त त्यातला जो काही महत्वाचा जो काही फॅक्ट आहे तो यामध्ये आपण सांगत असतो. तसंच संविधानाचा जो काही महत्वाचा जो काही जेवढा काही फॅक्ट आहे तो या संविधानाच्या उद्देशिकामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्याला संविधानाचं ओळखपत्र किंवा याला आयडेंटिटी कार्ड जे आहे असं विचारलं जातं की संविधानाचं ओळखपत्र खालीलपैकी कशाला म्हणतात. मग तेच ऑप्शन असतील, संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, त्यानंतर राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, आणखी काही असेल ऑप्शन मध्ये. मग त्यावेळेस माहिती पाहिजे आपल्याला की आपल्या जे काही संविधानाची जी काही उद्देशिका आहे त्यालाच आपण संविधानाचं ओळखपत्र असं म्हणतो. मग 42वी घटना दुरुस्ती जी काही केली आपण ह्या संविधानामध्ये, 42वी घटना दुरुस्ती जी काही झाली, 42वी घटना दुरुस्ती जी काही केली, 42वी घटना दुरुस्ती जी काही केली 1976 साली ही केली. मग ह्या अंतर्गत किती शब्द संविधानामध्ये ऍड करण्यात आले हे विचारलं जातं की 42वी घटना दुरुस्ती अंतर्गत संविधानामध्ये नवीन कोणते शब्द जे आहेत संविधानाच्या प्रस्तावनेत ऍड करण्यात आले. एक म्हणजे आपलं समाजवाद, मी सांगितलं होतं समाजवाद पण हा शब्द ह्या ठिकाणी आलेला होता. मग आलं धर्मनिरपेक्ष जे हे या ठिकाणी आलं. त्यासोबत एकात्मता किंवा त्यालाच आपण अखंडता असं पण म्हणतो. काही ठिकाणी एकात्मता आहे, काही ठिकाणी अखंडता आहे. मग क्वेश्चन पेपर जो असतो, आपली जी काही प्रश्नपत्रिका जी असते त्यामध्ये असं विचारलं जातं की 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत संविधानामध्ये कोणते नवीन शब्द ऍड करण्यात आले, कोणते नवीन शब्द प्रस्तावना उद्देशिकामध्ये त्या ठिकाणी 42वी घटना दुरुस्तीने टाकण्यात आले. मग माहिती पाहिजे, समाजवाद सगळ्याला माहिती असतो, धर्मनिरपेक्षता पण माहिती असतं. मग एकता आणि एकात्मतामध्ये कन्फ्युज होतं. एकता आहे की एकात्मता आहे. एकता हा जो काही शब्द आहे हा आधीपासून आहे, एकता हा जो काही शब्द आहे हा आधीपासून आहे. नवीन शब्द आला फक्त एकात्मता हा नवीन पद्धतीने ऍड केला. मग काही जण त्याला एकात्मता म्हणतील, काही जण त्याला अखंडता असं देखील म्हणतात. आणि अशा पद्धतीने संविधानाची उद्देशिका जी आहे ती ह्या ठिकाणी बनवून झालेली होती आपली. आणि मग संविधानाची उद्देशिका झाली 13 डिसेंबर 1946 साली पंडित नेहरूंनी जी काही संविधानाची उद्देशिका संविधान सभेत मांडलेली होती आणि 22 जानेवारी 1947 साली तिला संविधान सभेने सहमती द्यायची दिलेली होती. आज आपण या ठिकाणी हा जो काही सेकंड टॉपिक जो आपण चालू केलेला होता तो देखील अगदी डीप मध्ये जो आहे तो ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एवढा केला की कोणताही प्रश्न ह्यामधला चुकेल असं नाही, चुकणारच नाही, कारण का आपण एवढं डीप मध्येच घेतलेलं आहे
की ह्यामध्ये एखादा शब्द कोणताही क्वेश्चन येऊ दे ह्यामध्ये सरळ सेवेला पोलीस भरती किंवा MPSC मध्ये, की हा जो काही तुमचे क्वेश्चन जे ते व्यवस्थित सुटतील. अजून एकदा आपले जे पहिले 2 व्हिडिओ जे झालेले आहेत म्हणजे उद्देशिकेचे भाग 1 भाग 2 किंवा संविधानाची निर्मिती ह्याचे भाग 1 ते भाग 5 इतके व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये, आणि ती व्यवस्थित बघून घ्या. ज्यामुळे हा जो काही टॉपिक आपला पॉलिटीचा जो काही भाग आहे राज्यघटनेचे हे जे काही 2 धडे जे आहेत आपले हे व्यवस्थित कंप्लीट होतील. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला जे काही ह्याची जी काही नोटिफिकेशन जे आहे ते लगेच मिळेल आणि पुढचे व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच पाहता येईल. आणि आपल्याला माहिती आहे डेली संध्याकाळी 6 वाजता 6 ते 6:15च्या आसपास 6 ते 6:15च्या आसपास जो आहे तो तुम्हाला हा जो काही व्हिडिओ जो आहे तो मिळेल अभ्यासण्यासाठी. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे काही चॅनल आहे ह्याला 1-2 आपलं जे काही महत्वाचं हा जे काही चॅनल आपण जे काही चालू केलेलं आहे यामध्ये ह्याला हे जे काही व्हिडिओ आवडले असतील त्याला लाईक करून ठेवा. आणि हे जे आहे सबस्क्राईब जे आहे हे करण्यासाठी विसरू नका. सबस्क्राईब जे आहे ते केलं पाहिजे आणि हे व्यवस्थित करून ठेवा. आणि बाजूला जे काही बेल आयकॉन दाखवलेलं आहे त्याला दाबून ठेवा ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते मिळेल. आजचा भाग जो आहे तो आपण इथंच थांबूया.